रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज यशाचं प्रमुख रहस्य काय याविषयी आजचा हा आपला भाग आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे आणि तसं वाटणं रास्त आहे, स्वाभाविक आहे. पण ते यश मिळण्यासाठी म्हणजे साध्यप्राप्तीसाठी जे साधनं लागतात ते तुम्ही कोणते वापरता, कसे वापरता आणि ते साधनं जर योग्य तऱ्हेने वापरले तर यश नक्की मिळतं. त्याच्यात का जर थोडीही जर चूक झाली तर आपल्याला यश मिळत नाही आणि मग आपण कोणावर तरी दोष देत असतो. दैवावर म्हणा, देवावर म्हणा, ग्रहपिढीवर म्हणा, वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण दोष देऊन आपण मोकळे होतो. तसं नाही चालत. जसं 100 डिग्री पाण्याला उष्णता वाढली की पाण्याला उकळी येते, पण ती उकळी येण्यासाठी त्या दर्जाचा जो जाळ आहे खालून तर तो असला पाहिजे आणि त्या जाळामध्ये ती डिग्री येण्यापर्यंत 100 डिग्री वाढण्यापर्यंत सातत्य असलं पाहिजे. मधून तो खंडित झाला तरी पाण्याला उकळी येणार नाही. तो जाळ जर सक्षम नसला की पाणी तुम्ही किती दर्जाचं वर ठेवलं आहे पातेल्यामध्ये ते आणि जाळ याची क्षमता जर जुळली नाही तर पाण्याला लवकर उकळी येणार नाही. आणि तुम्हाला असं वाटतं किती वेळ झाला जाळ लावतोय, पाण्याला उकळीच येत नाही. किती वेळ झालं म्हणजे त्या क्षमतेचा तुम्ही जाळ लावलेला नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, सिद्धांत ठरलेले असतात आणि त्या सिद्धांतानुसार जर आपण गेलो तर यश हे कायम मिळालेलं असतं. तेव्हा मग हे कसं कोण सांगतं आपल्याला कारणं? ही कारण जी मीमांसा आहे तर ही तज्ज्ञ लोक सांगतात की जे यशाच्या शिखरावर गेलेले आहेत त्यांचा जो अनुभव आहे ते आपणाला सांगत असतात आणि त्या अनुभवातून जर आपण गेलो तर आपणालाही यश नक्की मिळेल. आजच्या या विषयावर आपला व्हिडिओ आहे, ऐका. यशाचे प्रमुख रहस्य, त्याला 3 सुभाषित आपण आधार घेतो आहोत. शास्त्रामध्ये चिंतन करून तज्ज्ञांनी ते सुभाषित रचलेले असतात की हे 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 करा, यश नक्की मिळेल. आणि सॉक्रेटिसचा एक दृष्टांत त्यासाठी आपण समर्पक वापरलेला आहे. ऐका सुभाषित. उद्योगिनं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहाय्यकुर्. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम या 6 गोष्टी जिथे असतात तिथे दैवसुद्धा सहकार्य करतं. जे लोक दैववादी आहेत, दैवावर अवलंबून असतात, आमच्या दैवात असलं तर होईल, केलंच पाहिजे असं काही नाही, दैवात असलं की मिळतं, तर ते दैव कोणालाही सहकार्य करत नाही. या 6 गोष्टी जो करतो त्यालाच दैव सहाय्य करतं. दैव काय बावळट नाही आहे, उठलं की कोणत्या आळशी माणसाला सहकार्य करील आणि यशाच्या शिखरावर नेऊन बसवील, असं दैव बावळट नाही आहे. तर या 6 गोष्टी तुमच्या अंगामध्ये असलं की दैवसुद्धा तुमच्या पायाजवळ येतं. कोणत्या 6 गोष्टी ऐका परत. उद्योग, साहस, धैर्य, बुद्धिशक्ती पराक्रमः षड एते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहाय्यकृत. तिथे दैव सहाय्य करतं. आता याच्यावर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो की दैव का सहाय्य करतं वगैरे वगैरे, आणि तसा प्रकार आपली व्हिडिओ मागे झालेला आहे. दुसरा सुभाषितकार असं सांगतो, उद्योगिनं पुरुषमुपैति लक्ष्मीः दैवं प्रधानमिति का पुरुषा वदन्ति. दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या प्रयत्ने कृते यदि न सिद्ध्यति तत्र को दोषः. उद्योगिनं पुरुषम उपैति लक्ष्मीः. लक्ष्मी उद्योगी पुरुषालाच वरते, त्याच्याच घरी लक्ष्मी वास्तव्य करते. उद्योगी माणूस जर नसेल लक्ष्मी कधीही त्याच्या घरी राहत नाही. आता काही लोकांचं म्हणणं आहे काय नाही, दैव असलं की बरोबर आपल्याला लक्ष्मी मिळते, पैसा मिळतो. तर सुभाषितकाराचं म्हणणं असं आहे की दैवप्रधान मानणारे जे लोक आहेत
तर त्याच्यावर तुम्ही जास्त अवलंबून नका राहू, दैवावर आधारित नका राहू. प्रयत्ने कृते यदि न सिद्ध्यती, प्रयत्न करा. आणि जर तो प्रयत्न तुमचा सिद्ध झाला नाही तर मग तुमचा काहीच दोष नाही. पण तुम्ही दैवावर अवलंबून राहिला तर प्रयत्नच केला नाही तर मग तुमचं यश नाहीसं झालं तर तुम्हाला दैवावर पण दोष देता येणार नाही. तर तसं करू नका असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. तो उद्योगी बना. तिसरं सुभाषितकार असं सांगतो, उद्योगेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः. उद्योगेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि, कार्य हे नेहमी उद्योगानेच सिद्ध होत असतं. न मनोरथैः, नुसते तुम्ही मनोरथ करीत बसले, आपण असं करू आपण तसं करू, शेख चिल्लीसारखे नुसते कल्पनाच जर तुमच्या भराऱ्या मारीत असतील तर कोणतंही यश तुम्हाला मिळणार नाही. तर उद्योगेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरणं होऊन शिरत नाहीत. हरणाची शिकार करण्यासाठी सिंहाला त्याचा पाठलाग करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, तरच त्याची भूक भागवू शकेल, तरच तो जगू शकेल. मी सिंह आहे, मी वनराज आहे, मला काय आहे, हा सगळ्यांनी माझ्या तोंडात होऊन यायला पाहिजे. कोणी तसं येणार नाही. प्रत्येकाला जीव हा प्रिय असतो. असा हा तिसऱ्या सुभाषिताचा अर्थ आहे. याला एक दृष्टांत आहे की एक तरुण मुलगा सॉक्रेटिसकडे गेला आणि सॉक्रेटिस बसले होते. त्याला नमस्कार केला आणि त्या तरुणाने सॉक्रेटिसला विचारलं, म्हणले यशाच्या शिखरावर जाण्यासाठी म्हणजे यशाचं प्रमुख रहस्य काय आहे साहेब? तर तो म्हटला, उद्या तुम्ही नदीवर या, तिथे आपण बोलूया, 10 वाजता या. तो तरुण मुलगा त्या नदीवर, त्या गंगेवर गेला. तिथे सॉक्रेटिस पोचला होता अगोदरच. आणि मग हा मुलगा गेल्यानंतर सॉक्रेटिस पाण्यामध्ये उतरले. पाणी साधारण इतके छाती इतक्या पाण्यामध्ये ते उतरला. ये म्हणले खाली पाण्यामध्ये. तो तरुण मुलगा पाण्यामध्ये आला. पाण्याकडे असं तोंड कर म्हणले, पाण्याकडे असं. त्याने असं वाकल्यावर त्या सॉक्रेटिसने असं धरलं मानकडं, असं पाण्यात त्याचं मुंडकं बुडवलं. बुडवल्यानंतर तो असा करायला लागला, प्रयत्न करायला लागला. पण सॉक्रेटिसने ज्या मासे ही मारले तर जास्त बुडवलं त्याला, तर कासावीस झाला. सगळी शक्ती पणाला लावून तो वर येण्याचा प्रयत्न करत होता, कारण श्वास कोंडला गेला त्याचा. आणि त्यामुळं सगळी शक्ती एकदम एकवटून तो असा करून वर यायला लागला. आणि मग त्याला वर येऊ दिलं, त्याचं मान वर येऊ दिली आणि तो एकदम घाबरला. दीर्घ श्वास घेतला त्याने आणि सॉक्रेटिसवर हा रागवला एकदम. म्हणजे काय हो, हे असं कसं काय, तुम्ही मला बुडून मारता की काय? नाही म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हे प्रात्यक्षिक करून तुला दाखवतो आहे. म्हणजे असलं कसलं प्रात्यक्षिक आहे? म्हणले हेच प्रात्यक्षिक बरोबर आहे. तो जो म्हणतोस ना की यशाचं प्रमुख रहस्य, तर ते हे आहे की तुला जेव्हा मी पाण्यात बुडवलं, श्वास कोंडले, तेव्हा तुला तिथं काय वाटत होतं? गरज कशाची वाटत होती? म्हणले श्वास कोंडला, श्वास पाहिजे होता मला, हवेची गरज लागत होती. मग काय झालं? म्हणजे एकवटून मला वर यावं लागलं. हवा वर होते, पाण्यात हवा नाही आहे. आणि मग एकवटून मी प्रयत्न केल्यावर, मग एकवटून प्रयत्न, मग मला वर मान माझी आली, डोकं माझं वर आलं. हो का? आणि मग तू काय झालं वर आल्यावर? म्हणलं पहिला मी दीर्घ श्वास घेतला, कारण मला हवेची गरज होती. तेव्हा तेच म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की जेव्हा ज्याची गरज असते, तीव्र गरज पाहिजे, अत्यंतिक गरज ज्याला आपण म्हणतो, अशी असली की माणूस सगळे प्रयत्न तिथे लावतो. आणि सगळे प्रयत्न तिथे लावून का जर तो प्रयत्न केला की मग यश मिळतं. पण ते तेवढ्या तीव्रतेने प्रयत्न केले पाहिजे, असं सॉक्रेटिसने त्याला ते तत्त्व सांगितलं. म्हणजे तात्पर्य असं आहे की गरज आणि कमालीचे प्रयत्न हेच यशाचं खरं गमक आहे. संत काय म्हणतात बघूया. प्रयत्ने अभ्यासे साध्य नभे ऐसे, काहेच न दिसे
विश्वा माझे प्रयत्न आणि अभ्यास पाहिजे, सातत्य पाहिजे, आपल्या आवडीचा विषय निवडला पाहिजे आणि ते शिखर प्राप्त होईपर्यंत आपण त्याच्यात सातत्य ठेवलं पाहिजे. योग्य माणसाचं मार्गदर्शन त्याच्यात घेतलं पाहिजे. या जर साधारण ह्या गोष्टी जर कायम केल्या, प्रत्येक वेळेचा क्षणही वाया जाऊ देता कामा नये जोपर्यंत आपलं साध्य हातात येत नाही. तर प्रयत्ने अभ्यासे साध्य नव्हे ऐसे, काहेच न दिसे विश्व माझे. विश्वात काहीच अशक्य नाही, पण या सगळ्या साधनांच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्या वेळी त्याच्या साध्यासाठी वापरल्या पाहिजे. माऊलींचे ओवी पाहू की, विष की आहारी पडे. विष असलं ना, विष ते सुद्धा आपण आहारामध्ये पचवू शकतो. रोज जर चाटण एक विषाचं घेतलं, हळूहळू आपण तोळा विष आपण पचवू शकतो. कारण तो अभ्यास आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होते. ते सांगताना असं म्हणतात, विष की आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. समुद्रावरून सुद्धा जाता येतं. होडी काय, बोट काय, असं हे काय झालं, अभ्यासानेच झालं ना सगळं. आणि मग आपल्याला त्याच्यातून सुद्धा पलीकडे जाता येतं. एकी वाघ ब्रह्म थोकडे, अभ्यास केले. काही ग्रंथच्या ग्रंथ वेदसुद्धा पाठ करणारी माणसं आहेत. कारण अभ्यासाने ते होतं आणि म्हणून अभ्यास हा जीवनात सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जे काय साध्य असेल, मग ते पारमार्थिक असेल, ते व्यावहारिक असेल, कुठलंही असेल. आता जास्त शैक्षणिक साध्य असतं, मुलांना पास व्हायचं असतं, नोकरी पाहिजे असते, नंतर लग्न व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टीसाठी हे जे मुद्दे सांगितलेत, यातले मुद्दे तुमच्या नक्की लक्षात येण्यासारखे आहेत. वापरा, नक्की यश मिळेल तुम्हाला, तुमचं जीवन यशस्वी होईल. सज्जनो, आपण जानेवारीचा जो आपला चॅनलचा रिपोर्ट आहे, आज यूट्यूबने तो सादर केला. तो वाचायला मला आनंद झाला की आपण चॅनलला इतका चांगला प्रतिसाद देत आहे. आपले जवळजवळ 5-6 हजार सभासद अजून संध्याकाळपर्यंत होतील. 11,000 सदस्य आपण होऊन आले. म्हणजे एवढे लोक ऐकतात. 3 लाखाच्या पुढे लोक आपलं श्रवण करतायत आणि तुम्हाला तो विषय आवडतो आहे, तुमच्या उपयोगाचा आहे. आणि आपलं साहित्य जे आहे, एक अगदी वेदोपनिषदांपासून तर आत्ता संत काय म्हणतात इथपर्यंत त्याचा जो परामर्श आहे, वेचक आणि वेधक असतं. आणि आपल्या कामाचं जे आहे तेच आपण घेतो. त्याच्यामध्ये विनोदाचा जो भाग आहे तो सुद्धा प्रबोधनात्मक असतो. तिथे जरी आनंद असतो, ते काय हास्य असतं. हास्य म्हणजे आपल्या आनंदाचं प्रगटीकरण आहे. एखादा माणूस जर जीवनामध्ये खदखदून हसला, त्याच्या चेहऱ्यावर जर हास्य आलं ना, तर ती सुद्धा देवाची प्रार्थना आहे, लक्षात घ्या. पण हास्याचं साहित्य जे आहे तर ते विनोदानेच आपल्याला करता येतं. आणि विनोदाने करता येत असल्यामुळे तर विनोदाचा स्थायी भाव काय आहे, विडंबन आहे, विसंगती आहे. त्यामुळे काही वेळेला काय होतं, महिलावर विनोद होतात, अमुकावर होतात, मग महिलावर नाही होणार, पुरुषावर नाही होणार, तृतीयपंथीवर नाही होणार, मग विनोद करणार कसे आणि कोण करणार. तेव्हा अशा काय गोष्टी आहेत की चुकून दुसरीकडे अर्थ काही माणसं नेणार. तसे आपले श्रोते करत नाहीत आणि करू पण नका. तेव्हा त्याचा आनंद घ्या. तो एक रस आहे आणि सर्व रसप्रधान हा असं रसिक साहित्यकाराने म्हटलेलं आहे. हास्य जीवनामध्ये फुललं पाहिजे. त्यासाठी आपण विनोद वापरतो आहे. विनोदासाठी विनोद करत नाहीत आपण, करमणुकीसाठी सुद्धा नाही. त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी आनंद फुलावा. तत्त्वज्ञानामध्ये आपण विनोद आणत नाही, कीर्तनामध्ये आणत नाही. गंभीर जे विषय आपले असतात त्याच्यामध्ये आपला विनोदाचा काही संबंध नसतो. तो एक स्वतंत्र भाग आपण ठेवलेला आहे आणि त्याचं जे रसिकत्व असतं ते वेगळ्या थाटामध्ये असतं. जे नवरस जे शास्त्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये हास्यरस हा एक रस आहे. तो आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावा हा मुख्य उद्देश आहे. त्याच्यामध्ये पात्र असतात, त्यात नावं असतात, काही स्त्रियांचे असतात, तर ते नावं जरी आले तर कोणाचं नाव त्याच्यामध्ये जर वाटलं, समावेश झाला, तर त्याच्यात योगायोग समजावा. ते काय मुद्दाम आपण घेत नाही आणि कोणताही विनोदकार किंवा साहित्यिक ते घेत नसतो. जर आपलं नाव आलं किंवा आपला विषय त्याच्यात आला तर तो केवळ योगायोग समजावा. आपला हेतू आनंद देणं
हा आहे आणि तेवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपलं साहित्य ऐका. आत्तापर्यंत तुम्ही जो रसिक म्हणून, श्रोते म्हणून जो प्रतिसाद दिलेला आहे असाच देत चला. असाच आनंद माझा वाढवा. तुमचाही आनंद मी वाढवल्याशिवाय राहणार नाही. असं जे तत्त्वज्ञान आहे ते घरबसल्या तुम्हाला ऐकवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर तुम्ही जे सदस्य झाले नसतील त्यांनी चॅनलला सदस्य व्हा. तुम्हाला विषय आवडला तर ते ज्ञानानंदाचा प्रसार करा, दुसऱ्याला ते व्हिडिओ पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. म्हणजे तो आमचा आनंद वाढतो आणि तुमची कृतज्ञता पण व्यक्त होते की हां हे आपल्याला पाहिजे, तर मग या व्हिडिओला आपला प्रतिसाद दिला पाहिजे. तर आपल्या प्रतिसादावरच आपण हे शिखर गाठलेलं आहे. तेव्हा आणखीन आपल्या पुढं जाण्यासाठी तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे आणि तुम्ही नक्की द्याल असा मला आत्मविश्वास आहे. पुनश्च एक वार सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी.